नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन राशीचे नवीन वर्ष 2025चे वार्षिक संपूर्ण राशी भविष्य नक्की जाणून घ्या. कसं असेल हे नवीन वर्ष तुमच्यासाठी. मित्रांनो, मिथुन राशीच्या 2025च्या वार्षिक राशी भविष्यानुसार हे वर्ष तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. नवीन वर्ष 2025 मध्ये तुमच्या आयुष्यात बरेच काही बदलेल. तुमचे नशीब तुमच्या पाठीशी असेल आणि तुमच्या वाट्याला शुभेच्छा येतील. मे 2025 पासून देवगुरु बृहस्पती तुमच्या पहिल्या घरातून संक्रमण करेल, ज्यामुळे आशादायक परिणाम तुमच्या जीवनात येतील. आनंद, समृद्ध, संपत्ती आणि वैभव घेऊन येतील. हे तुमच्यासाठी लग्नाचे वर्ष आहे आणि यावर्षी तुम्हाला अनेक प्रस्ताव आले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात भरीव यश मिळेल. आर्थिक कार्यात मन गुंतवून ठेवाल. तुमच्या जीवनात अध्यात्माचे वारे वाहतील. तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहाल. गुरुचे संक्रमण तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवून देईल. आर्थिक दृष्ट्या हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्या जीवनात आपोआप तयार होऊ लागतील. आपोआप तुम्हाला अनेक नवीन संधी दिसतील आणि तुम्ही जे काही कराल ते तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. समाजात मान, प्रतिष्ठा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही परदेशात किंवा बाहेरगावी उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत आहात किंवा स्वप्न बघत आहात, तर तुमचे हे स्वप्न यावर्षी नक्कीच पूर्ण होईल. तुमच्या सुवर्ण संधी तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुम्हाला उंची गाठण्यात मदत होईल. तुमच्या अभ्यासात केलेल्या मेहनतीचे फळं तुम्हाला नक्की मिळतील आणि तुम्ही कराल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशस्वी यश मिळेल. यावर्षी नशीब तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळवून देईल. मार्च 2025च्या दुसऱ्या भागातून होणारे शनीचे संक्रमणही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे बदल घडवून आणेल. तुमच्या सुख सुविधा आणि वैवाहिक जीवनात सुख समृद्धीचे 4 चांद लागतील. व्यापारी जगताशी निगडीत लोकांसाठी हा काळ अधिक अनुकूल राहणार आहे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित नवीन कल्पना तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील. या काळात कुटुंब वाढवण्याची योजना आखत असलेल्या जोडप्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही तुमची शिल्लक शोधा. वर्षाची समाप्ती आपुलकीने, प्रेमळपणाने आणि आश्वासनाने शुभेच्छुकांनी होते. 29 मार्च 2025 रोजी मिथुन राशीच्या 10व्या घरातून शनी भ्रमण करेल. 10व्या घरात शनीचे संक्रमण नोकरदार लोकांची प्रगती करेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळेल. 29 मे 2025 रोजी राहू मिथुन राशीच्या 9व्या घरातून मार्गक्रमण करेल. या काळात तुम्ही तुमच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकता किंवा तुम्हाला व्यवसायाशी संबंधित कामासाठी बाहेरगावी किंवा परदेशात जावे लागू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. त्याला अतिरिक्त लक्ष देण्याची गरज आहे. 29 मे 2025 रोजी केतू तृतीय भावातून मार्गक्रमण करून तुमचे धैर्य वाढवेल. लोकांचे आरोग्य ठणठणीत राहील. तुम्ही शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या निरोगी वाटाल. तुमच्या आयुष्यात सकारात्मकता अपेक्षित आहे. मिथुन राशीच्या 2025च्या वार्षिक राशीनुसार हे वर्ष तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडवून आणेल. तुमचे हे वर्ष सर्वच बाबतीत समृद्ध आणि भाग्यशाली असेल. तुमच्याकडे पैसे नसतील आणि वर्षभर मनशांती नक्की मिळेल. मित्रांनो, यावर्षी 2025 मध्ये भगवान शिवाची पूजा तुम्ही करावी आणि दर बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येऊ शकते. आता आपण बघणार आहोत मिथुन राशीचे वार्षिक आर्थिक राशी भविष्य. मिथुन राशीचे वार्षिक आर्थिक कुंडली 2025 नुसार आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी खूप भाग्यवान असेल. यावर्षी तुम्हाला पैसे कमवण्याच्या संधी मिळतील आणि तुम्ही भरीव आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आर्थिक चंचन भासणार नाही. व्यवसाय स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले राहील. तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाकडे नेईल. तुमची प्रतिभा सुधारेल आणि तुमची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली होईल. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल. व्यापाऱ्यांना वर्षाच्या सुरुवातीला मोठा नफा मिळू शकतो. वरिष्ठ अधिकारी आणि अनुभवी लोकांचा प्रवेश तुम्हाला लाभेल. नवीन व्यवसाय कल्पना फायदेशीर ठरतील. तुमच्या प्रगतीबद्दल तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला अधिक आत्मविश्वास मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळं तुम्हाला मिळतील. मे 2025 मध्ये 9व्या घरातून राहूचे संक्रमण तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करेल.
तुमच्या विदेशी किंवा बाहेरगावाच्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक फायदा होताना दिसत आहे. पैसे कमवण्याच्या सुवर्ण संधी मिळतील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला परदेशी कंपनीत काम करण्याची संधी मिळेल. कामानिमित्त परदेशात जाण्याची दाट शक्यता आहे. यावर्षी तुम्ही काहीतरी मोठे करण्याची योजना कराल. मग ते चालू असलेल्या व्यवसायाशी संबंधित असो किंवा तुमच्या स्वतःचा काही स्टार्टअप सुरू करण्याचा विचार असो. नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही तुमच्या सर्व सुरुवातीमध्ये यश मिळवाल. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना त्यांच्या गुंतवणुकीतून चांगले आर्थिक लाभ मिळतील. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष फायदेशीर ठरेल. तुम्ही विश्वासू लोकांसोबत भागीदारी केलीत तर उत्तम. तुम्ही व्यवसायात जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितक्या वेगाने तुमचा व्यवसाय वाढेल. मालमत्तेशी संबंधित सौद्यामध्ये सावधगिरी बाळगल्यास उत्तम असेल. आपण किरकोळ अडथळ्यांची अपेक्षा करू शकतात, परंतु आपल्याला घाबरण्याची गरज नाही. आपण आशादायक परिणामासह सर्व गोष्टींवर मात कराल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणामध्ये तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही यावर्षी घर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लाभदायक सौदा मिळू शकतो. तुम्ही नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात. यावर्षी आर्थिक व्यवहार सुरळीत राहतील. तुम्ही व्यवसाय क्षेत्र आणि अन्न क्षेत्रात गुंतवणूक करू शकतात. याशिवाय फॅशन इंडस्ट्री किंवा फोटोग्राफी सारख्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल. तुमच्यापैकी काही जण कामाच्या आघाडीवर नवीन संधी शोधू शकतात. 2025चे शेवटचे महिने तुमच्या व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी चांगले असतील. तुमच्या प्रत्येक हिटमध्ये नशीब तुम्हाला साथ देईल. तुमचे लक्ष पूर्णपणे तुमच्या कामावर असेल. कमी मेहनत करूनही तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या मागील गुंतवणुकीतून काही नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या घरगुती गरजांसाठी आवश्यक असलेली काही महागडी उपकरणे खरेदी करू शकतात. तुम्हाला तुमच्या कामात तेजी दिसू शकते. तुमची सकारात्मक वृत्ती तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रांनो, मिथुन राशीच्या 2025च्या वार्षिक आरोग्य कुंडलीनुसार हे वर्ष तुम्हाला चांगले आरोग्य देईल. तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही आनंदी होऊ शकतात. तुम्हाला खूप फिट वाटेल. तुमच्या व्यवसायातील सर्व अडचणी संपतील आणि इतर किरकोळ समस्यांमधून तुमची लवकर सुटका होईल. तुम्ही नेहमी आनंदी राहाल. तुमच्या आहाराची काळजी घ्या. यावर्षी कोणत्याही गंभीर आजार तुम्हाला त्रास देणार नाही. जर तुम्हाला कोणत्याही वेदना किंवा रोगाने ग्रासले असेल तर तुम्हाला त्या वेदनापासून मुक्ती नक्की मिळेल. तुम्हाला जीवनाबद्दल अधिक उत्साही आणि सकारात्मक वाटेल. यावर्षी तणावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अधिक व्यावहारिक व्हा. जास्त टेन्शन घेऊ नका. तुमचे आरोग्य दीर्घकाळ चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आहाराची काळजी घ्या आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी ताजी फळे, भाज्या आणि ज्यूस प्या. निरोगी राहण्यासाठी मन निरोगी असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल तर तुम्ही जीवनातील समस्या सहज सोडवू शकतात. म्हणूनच यावर्षी तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्ही नवीन गोष्टी शिकत राहिल्यास मदत होईल. मन निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यासाठी लाभदायक असू शकतो. स्वतःसाठी किंवा तुमच्या आवडत्या छंदासाठी थोडा वेळ काढा. शरीर निरोगी ठेवण्यासाठी निरोगी अन्नासोबत भरपूर पाणी प्या. याशिवाय व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. विशेषतः धूम्रपानापासून स्वतःला दूर ठेवा. मानसिक तणाव टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात ध्यान, योगाचा समावेश करा. यामुळे तुमची एकाग्रता वाढेल तसेच मानसिक शांतताही वाढेल. मानसिक शांततेसाठी ध्यानाचा सराव करा. चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची असलेली पुरेशी झोपही तुम्हाला मिळाली तर ते मदत करेल. 2025च्या शेवटच्या महिन्यात तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रकृतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात तुम्ही थोडे चिंतेत राहू शकतात. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. आयुष्यात चढ उतार असतातच. आपल्याला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. 2025च्या शेवटी तुमच्या कुटुंबाला चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या एखादे शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरातील सकारात्मक ऊर्जेचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल. तुमच्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्हाला नियमितपणे ध्यान करावे लागेल. नियमित योगाभ्यास आणि ध्यान मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे उत्तम लक्ष द्यावं लागेल. ध्यान केल्याने तुमचा ताणही कमी होतो. यावर्षी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान, योगासन, व्यायाम केल्यास ते मदत करेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला चांगले आरोग्य, मानसिक शक्ती आणि ऊर्जा मिळेल. मिथुन राशीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगले राहणार आहे.
आता आपण बघूया मिथुन राशीची करिअर कुंडली. मिथुन राशीच्या करिअर राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम असेल. 2025 तुमच्यासाठी आशादायक परिणाम आणू शकेल. उच्च अधिकारी तुम्हाला असाइनमेंटसाठी थेट शोधण्याची शक्यता आहे. खूप कमी मेहनत करून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. यावर्षी तुम्हाला तुमची कमाई वाढवण्यासाठी प्रमोशन मिळेल आणि तुमच्या भविष्याची चांगली योजना करा. तथापि आपण आपले कठोर परिश्रम आणि प्रयत्न सुरू ठेवल्यास ते मदत करेल. मिथुन राशीच्या पहिल्या घरात गुरुचे संक्रमण झाल्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ लागते. खाजगी नोकरीत असाल तर नवीन संधी मिळतील. नोकरदारांसाठी हे वर्ष उत्तम जाणार आहे. तुम्हाला तुमच्या टीमचे आणि ऑफिसमध्ये तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कामाने तुमच्या बॉसला प्रभावित करू शकाल. तुमची धडपड आणि तुमची मेहनत फळाला येईल. परिणामी तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा मोठे पद मिळू शकते. वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना यावर्षी चांगली विशेष वेतनवाढ मिळू शकते. तुमचा पगारही वाढेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही समाधी दिसाल. मित्रांनो, चुका आणि टीका टाळण्यासाठी आपल्या व्यावसायिक असाइनमेंटमध्ये सतर्क राहा. असे काही लोक असू शकतात जे तुमच्या पदोन्नतीवर आणि तुमच्या प्रगतीवर नाराज होतील आणि असतीलच. तुम्ही अशा लोकांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण असे लोक तुम्हाला व्यावसायिक आघाडीवर अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. तरीही तुम्ही सर्व गोष्टींवर मात करून पुढे जाऊ शकतात. मार्च 2025 रोजी मिथुन राशीच्या 10व्या घरातून शनीचे संक्रमण होईल, ज्यामुळे तुमच्या करिअरला फायदा होईल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनपेक्षित लाभ मिळतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही कृतीचे कार्यक्षम योजना तयार करू शकतात. हा एक महत्त्वाचा काळ असण्याची शक्यता असल्याने जर तुम्हाला बक्षिसे मिळवायची असतील तर परिश्रमपूर्वक काम करण्याचा प्रयत्न करा. चुका आणि टीका टाळण्यासाठी आपल्या व्यावसायिक असाइनमेंटमध्ये सतर्क राहा. तुमची बहुकार्यक्षमता कामी येईल, कारण तुमच्यावर कामाचा दबाव असू शकतो. त्रास टाळण्यासाठी तुम्हाला दिलेल्या सूचनांचे नेहमी पालन करा. तुमची ओळख तुमच्या सहकाऱ्यांमध्ये होईल आणि तुमची प्रभावशाली व्यक्तीमध्ये ओळख होईल. तुमच्यावर कधीही आर्थिक संकट येणार नाही. तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष आश्चर्यकारक असणार आहे. ज्या कॉलेजचे तुम्ही स्वप्न पाहिले होते त्यात तुम्हाला प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत यश मिळेल. 9व्या घरात राहूचे संक्रमण तुम्हाला बाहेरगावी प्रवास घडवू शकतो. उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता. तुमची संपत्ती आणि उत्पन्न वाढेल. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून लाभ मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊ शकतात. शुभ कार्यावर खर्च कराल. तुम्ही तुमच्या कुटुंबियांची आणि स्वतःची जबाबदारी पार पाडाल. 2025चे शेवटचे महिने देखील तुमच्यासाठी भाग्यवान असतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. नोकरी आणि अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही खेळातही भाग घेऊ शकतात किंवा तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत सहभागी होण्याची संधीसुद्धा मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला चांगली पोस्ट आणि चांगले उत्पन्न मिळेल. मित्रांनो, व्यावसायिक प्रवासातून तुम्हाला खूप फायदा होईल. मिथुन वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्या करिअरसाठी मोलाचा दगड ठरू शकतात. आता आपण बघूया प्रेमासाठी मिथुनचे राशी भविष्य. मिथुन वार्षिक प्रेम राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय वर्षापैकी एक वर्ष असणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रेमाचे अविस्मरणीय क्षण येतील. 2025च्या सुरुवातीपासून गुरुचे तुमच्या पहिल्या घरातून भ्रमण होईल, ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात खूप आनंद येईल. तुमचे नाते अधिक घट्ट किंवा जवळ येईल आणि तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल. यावर्षी तुम्ही एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. यावर्षी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराची प्रत्येक पावलावर साथ मिळेल. यावर्षी तुम्हाला तुमच्या पालकांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधाकडे आर्थिक किंवा अधिक लक्ष देण्याचा सल्ला राशी भविष्य आणि कुंडली आणि ज्योतिषशास्त्र देत आहे. या काळात तुमच्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रीत प्रेमाची नवीन सुरुवात होऊ शकते. एखाद्यासाठी आकर्षण निर्माण होऊ शकते. आता ते फक्त आकर्षण आहे की त्या व्यक्तीवर प्रेम आहे हे तुम्ही ठरवायचे आहे. प्रेमाच्या बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. मिथुन राशीच्या लोकांसाठी 2025च्या मध्यकाळ हा खूप भाग्यवान असेल. ज्यांना दीर्घकाळापासून कुटुंब सुरू करण्याची चिंता होती त्यांच्यासाठी हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले आहे. ते लवकरच पालक होणार आहेत. तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. हे वर्ष लव बर्ड्ससाठी खूप चांगले जाणार आहे. तुम्ही तुमच्या नातेसंबंधांना अधिक महत्त्व द्याल. तुमच्या नात्यातील चढउतार सुरळीत होतील. तुम्ही यापुढे क्षुल्लक गोष्टींवर भांडू शकत नाही आणि तुमच्या जोडीदाराबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल खूप गंभीर होऊ शकता. तुम्ही तुमच्या नातेसंबंधाची कदर कराल आणि एकमेकांपासून समजून घेण्यास व्यस्त असाल. तुमच्यापैकी काही असे असतील जे तुमच्या प्रेम भागीदारासोबत सेटल
होण्याचा निर्णय घेतील. तुमचे पालक तुमच्या लग्नाला सहमत होतील. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी परिपूर्ण जोडीदाराचा शोध येथेच संपतो. तुमच्यामध्ये एखाद्याबद्दल खऱ्या भावना निर्माण होण्याची शक्यता असते आणि एकदा तुम्हाला प्रेम जोडीदार मिळाला की तुमचे जीवन अधिक रोमांचक आणि उत्साहवर्धक होऊ शकते. एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन तुमच्या जीवनात शांतता आणेल. मिथुन राशीच्या ज्या लोकांचे ब्रेकअप झाले आहेत त्यांनी मित्राची साथ हळूहळू मिळू शकते. ही व्यक्ती तुमचा मित्र देखील असू शकते जो तुम्हाला या दुःखाला सामोरे जाण्यासाठी साथ देईल. या नवीन नात्यामुळे तुम्ही तुमची आनंदी जीवन आनंदी वाटचाल सुरू करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला हे नाते दीर्घकाळ टिकवायचे असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यावर अतूट विश्वास ठेवला तर ते नातं तुमच्यासाठी मोलाचे नाते ठरेल. जर तुम्ही या प्रकरणावर शंका घेत असाल आणि भांडत असाल तर तुमचे नाते कधीही यशस्वी होणार नाही. मिथुन राशीच्या वार्षिक प्रेम कुंडली 2025 नुसार हे वर्ष तुमच्या आयुष्यात प्रेम घेऊन येणार आहे. तुम्ही प्रत्येक प्रकारे प्रेमात पडाल आणि या भावनेचा आनंद घ्याल. हे होते मिथुन राशीचे नवीन वर्ष 2025चे वार्षिक राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.